ची लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा ऋतू उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. काल आणि परवा 2 दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला आपण. परवा दिवशी त्या अर्थाने बोललो होतो. काल मात्र आपण सुट्टी घेतली होती, कारण जागरण होतं, रात्री वेळ लागतो आणि म्हणून काल सुट्टी घेतली होती त्या अर्थाने. पण कालही काही ठिकाणी कृष्णाष्टमीचा उत्सव साजरा झाला. भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव अनेक वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या पूर्व परंपरेनुसार कुणी तिथी प्रमाण मानून करतं. रात्रीच्या वेळी तिथी कोणची आहे आणि कुणी रात्रीच्या वेळी भगवान जन्मले त्यावेळी रोहिणी नक्षत्र होतं याचा विचार करून करतं. आपला आपला संप्रदाय जे आहे, आपल्या आपल्या परंपरा ज्या आहेत त्या पद्धतीनं तो विचार. काल अमळनेरकर महाराजांकडे, कबीर महाराजांकडे आणि बालयोगी महाराजांकडेही कालच जन्मोत्सव झाला. परवा दिवशी तिथी प्रमाण मानणारे बाकी सगळ्या आपल्या वारकरी सांप्रदायिक लोकांमध्ये तिथी प्रमाण मानणारे लोक जे आहेत त्यांनी काल परवा दिवशी केला आणि काल नक्षत्र प्रमाण रात्रीच्या वेळी नक्षत्र रोहिणी असलं पाहिजे या अर्थाने कालची झाली. पंचांगात तिथी, नक्षत्र, करण, योग या सगळ्यांचा विचार केलेला असतो. असो, ज्याच्यात त्याचा संप्रदाय आहे, त्याच्यात विषय वेगळा काही बोलण्यासारखा नाही. पण मूळ मुद्दा आहे की भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सगळ्यांनी साजरा करणं हा त्यातला आनंदाचा भाग. असो, आपला विषय चालला होता महाराज सुटले. अनेक गोष्टी करून, प्रयत्न करून, हिकमत करून 4.5 महिने असलेला वेढा फोडून महाराज सुटले आणि विशाळगडावर येऊन दाखल झाले. हे जात असताना महाराजांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांमध्ये ज्याने आपलं प्राणार्पण केलं त्यामध्ये पहिले शिवाकाशीद आहेत आणि दुसरे बाजीप्रभू देशपांडे आहेत. बाजीप्रभूंच्या बरोबर शंभूसिंग जाधव आणि हिरडस मावळातले लोक ज्यांनी प्राणार्पण केलं, ज्यांची नावं माहीत नाहीत अशी पण आहेत. अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. महाराज खरं तर विशाळगडाच्या पायथ्याला जाऊन तिथंही युद्ध करून गडावर गेले आणि बाजींना येणं महाराजांना अपेक्षित आहे. दुर्दैवानं बाजी येऊ शकले नाहीत. शरीर मात्र वर आली. पाताळदरीत त्यांचा अंत्यसंस्कार केला. अजूनही ते स्मारक आपल्याला विशाळगडावर पाहायला मिळतात, आपण ते पाहू शकतो. इकडं मात्र आता महाराजांनी आपली ताजी असलेली फौज विशाळगडावर जी आहे ती खाली सोडली. जो वेढा सुर्वे आणि पालवणीकर यांनी घातलेला आहे, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर यांनी घातला आहे, त्या वेढ्यावर सोडली. त्याला थोडाफार मसुदाही समाविष्ट होऊन बसलाय. मसुदाही आलाय, विशाळगडाच्या पायथ्याला बसला. बघू काय होतंय. पण वरनं आली फौज. आधीच जवळजवळ 22-24 तास झगडत आलेला मसूद आणि वरून आलेली फौज यांचा संघर्ष उडाला आणि त्यात मसूदचा पराभव झाला. मसूदचा नाही, जसवंतराव आणि सूर्यराव सुर्वे या दोघांचाही पराभव झाला आणि सगळी फौज पराभूत होऊन पळत सुटली. त्याने विशाळाचा वेढा सोडला आणि सुटले, पळत सुटले. मसूद तिथून आला, सिद्धी जोहरकडे आला. खरं तर सिद्धी जोहर त्याची वाट पाहत होता. जावं आता परत पहिल्यांदा फसला. पालखी घेऊन आला, शिवाजी घेऊन आला, पण तो शिवाजी खरा शिवाजी राजा नाही. नुसतं नाव धारण केलेला नाभिक समाजातला दुसरा आहे. शिवाजीच आहे पण तो आहे. आणि मग
दुसऱ्यांदा पुन्हा मसूद गेलाय आणि दुसऱ्यांदा घेऊन येतोय. तर त्या अर्थाने आपल्या शूर जावयाची वाट पाहतोय. पण जावई हात हलवीत परत आला. मसूद पराभूत होऊन परत आला. सिद्धी जोहर नाराज नाराज, दुसरा काही पर्याय नाही. आता काय करावं? आता जगातले लोक आपल्याला काय म्हणतील? तू शाहिस्तेखान येऊन बसलाय तिकडं, आपण इथं हा वेढा घालून बसलो, आपण शिवाजीला जिंकणार पकडणार अशा आशेनं धरून बसलो होतो, सगळं जग आपल्याकडे पाहत होतं. पण आता पराभव झाला, काय करावं? 4.5 महिने कष्ट केले, अहोरात्र कष्ट केले, अगदी डोळ्यात तेल घालून राखत बसलो, पण अखेर फसवलं आपल्याला. आता आपल्या फसवणुकीचे कथा सगळ्या भारतवर्षात गुंततील, लोक त्यात गर्क होतील, असंच त्याला वाटायला लागलं. तो वाट पाहतोय मसूदची, पश्चातापाशिवाय दुसरा हाती काय नाही. मसूद तरी काय घेऊन येतोय वाट पाहतोय, पण मसूद आला, हात हलवीत परत आला. जिवंत मसूद परत आला एवढंच त्याला बरं वाटलं त्यातले. कारण आत्तापर्यंत शिवाजीराजांवर जे चालून गेले त्यांनी नुसता मार खाल्ला नाही, जीवही गमावलाय. मसूद आला यातच नशीब त्याला वाटलं. आता दरबार काय म्हणेल, बादशाह काय म्हणेल, जग काय म्हणेल, आपला उपवास कसा करेल, उपहास, याची चिंता जोहरला लागली. आपण इमानदारीने वागलो, कष्ट केले, तरीही शेवट ही नामुष्की आपल्या पदरात आली. आता तरी बादशाह आपल्या इमानदारीवर लक्ष देईल काय? कारण आधीच आपण बादशाहचे एका अर्थानं वैरी आहोत, बादशाहशी बंड मांडून बसलो आहोत. आता आपली इमानदारी बादशाह ही कशी धरेल? तो आपल्याला बेईमान ठरवेल, याच्याच चिंतेत जोहर बुडून गेला. आणि झालंय तसंच. पुढच्या काळामध्ये जोहरच्या बाबतीत दरबारातला रंग बदलला. दरबारी लोकांचं म्हणणं असं झालं, बादशाहचं स्वतःचं म्हणणं असं झालं की सिद्धी जोहरनं पैसे खाल्ले आणि शिवाजीराजाला सोडला. शिवाजीराजाचं त्यांचं संगनमत झालं. काहीतरी त्यांनी गफलत केली, आपल्याला सांगितलं एक, केलं दुसरंच. शिवाजीराजाचं त्यांचं एकमत झालं, असंच दरबारचं म्हणणं झालं. आणि सिद्धी जोहरच्या मागं आदिलशाही फौजा लागल्या. पुढं कर्नाटक प्रांतात सिद्धी गेला तेव्हा आदिलशाही फौजा त्याच्या मागं लागल्या. लक्षात ठेवलं पाहिजे. किती एकनिष्ठतेनं काम करा. अजून दुसरी उदाहरणं देईन मी. मारवाडचा राजा जसवंत सिंग, आपल्याला नाव माहीत असतं, ज्यांनी कोंढाण्याच्या खाली शिवाजी महाराजांच्या लोकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी याचा पराभव केला आणि हा पाठ दाखवून पळून गेला होता. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, त्यावेळी आग्र्याला गेल्यानंतर दरबारात उभं केलं तेव्हा या जसवंत सिंगाच्या मागं उभं केलं होतं शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराज कडाडले होते, हमें खड़ा ही करना था, तो इसके पीछे क्यों किया? दरबारात आलो तो बादशाहची भेट घ्यायला आलो, म्हणजे मला दरबारात बसायला आसन दिलं पाहिजे, पण तुमचा बादशाहला मान सन्मान, लोकांची प्रतिष्ठा, इतरांना काही किंमत आहे ह्याचं भानच नाही, हे दाखवून दिलं. झटका झाला पुढचा. पण ज्यांच्या मागं उभं केलं, इस जसवंत सिंग के पीछे मी खड़ा क्यों किया? हा कोण आहे? हमारे मराठा वीरों ने इनकी पीठ देखी है, इनके पीछे खड़ा रहने के लिए मैंने यहाँ आया. त्या जसवंत सिंगाचा विषय आहे. जसवंत सिंगानं प्राणपणानं बादशाहच्या सेवा केली, खिदमत केली. पण या जसवंत सिंगाच्या बाबतीत बादशाह कुठं प्रामाणिक आहे? या जसवंत सिंगाच्या पोराला याच औरंगजेबाने खिलत दिली. खिलत म्हणजे मानाची वस्त्र दिली, पण कसली? विष लावलेली, ती घातली, पोरग मेलं. जसवंत सिंगावरही मारेकरी धरून मारलं, प्रयत्न तो केला, त्याला काबूल कंदारच्या मोहिमेवर पाठवलं आणि तिकडंच त्याला मारलं. कारण जसवंत सिंग बादशाहशी प्रामाणिक नाही असं बादशाहला वाटतंय. जसवंत सिंग मात्र प्रामाणिक आहे. मिर्झा राजा जयसिंगाच्या बाबतीत काय झालं माहिती आहे ना? पुढे येणार आहे आपला तो विषय. मिर्झा राजा जयसिंगांना औरंगजेबाने तुम्ही बादशाहशी हरामी केली असा संशय मनात धरला, संशयाची खात्री केली स्वतःच.
आणि विष घालून मारलं मिर्झा राजा जयसिंगांना. कुणाकडून विष घातलं? मिर्झा राजांचा मुन्शी किंवा दिवाण उदयराज मुन्शी त्याचं नाव, त्याच्याकडनं विष घातलं आणि मारलं. जो मिर्झा राजांचा प्रामाणिक होता त्याच्याकडून विष घालून मारलं. औरंगजेब असा आहे. औरंगजेब काय सगळेच तसे आहेत. किती जणांची नावं घ्यावीत आणि किती जणाला काय काय. मुरार जगदेव, चतुर साबाजी. मुरार जगदेवाला काय झालं? मारलं. चतुर साबाजीला काय झालं? मारलं. याने निष्ठेनं प्रामाणिकपणानं सल्तनतीची सेवा केली, पण यांचा कुणावरही भरोसा नाही. आत्ता तेच चाललंय. सिद्धी जोहरच्या बाबतीत आपण विचार करतोय. सिद्धी जोहरला सुद्धा पुढच्या आयुष्यात विष घालून मारलं. लोक मागे लागले. बादशाही सेना मागं लागली. इकडं नाही तिकडं नाही. आता कसं जगावं कसं राहावं जोहरला सुचेना. पुढचा भाग आहे पण हा थोडा. आत्ता मात्र जोहर पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे. बादशाह आपल्यावर कसा विश्वास ठेवेल, आपली नेकी, आपला बादशाहच्या पायी असलेला सेवेचा भाव, याच्या चिंतेत तो बुडून गेला. तरी त्याने प्रयत्न केला. काय करायचं आता? शिवाजी गेला तरी गेला, हरकत नाही, पण पन्हाळा तरी घेऊ म्हणून पन्हाळ्याचा वेढा त्यानं ढिला केला नाही. पन्हाळ्यात घेऊ म्हणून त्यानं अजून नेटानं आता पन्हाळ्याचा वेढा लावला. दोन्ही विचार. एक तर पन्हाळा तरी घेऊ, शिवाजी राजे पळून गेले, ठीकच आहे, झालं. पश्चातापाशिवाय आता हाती काही राहिलं नाही. अनेक दिवस प्रयत्न करून 4.5 महिने कष्ट करून एक क्षणभर गाफील झाले की संपलं. ड्रायव्हर दिवसभर गाडी चालवतो, पण रात्री एक क्षण असा असतो, तेवढाच गाफील झाला की संपलं. आयुष्य उद्ध्वस्त होतं. सिद्धी जोहरचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि हुशार माणसं बरोबर अशा संधीची वाट पाहतात. शिवाजी महाराजांनी ते केलं. संधीची वाट पाहतात नाही, ती त्याहून हुशार असतात, ते अशी संधी निर्माण करतात. शिवाजी महाराजांनी ते केलं. सिद्धी जोहरला एक रात्र गाफील राहण्याचा शिवाजी महाराजांनी बरोबर प्रयत्न केला. प्रयत्न नाही, यशस्वीता केली. वकील पाठवला. शरण, बस आज रात्री तुमच्या खेम्यात भेटायला येतो, तुमच्या गोटात भेटायला येतो. आता काय शिवाजीराजे येणार, आता काय करायचंय, बस तेवढीच रात्र गाफील झाली. बरोबर त्या संधीचा, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या संधीचा स्वतःच बरोबर फायदा घेतला. आर्य चाणक्याचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये संधी येते ओळखणं विशेष कौशल्याचं काम आहे, पण संधी निर्माण करून तिचा फायदा घेणं हे त्याहून जास्त विशेष कौशल्याचं काम आहे. आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करणं हे खऱ्या राज्यकर्त्याचं काम असतं. चंद्रगुप्ताच्या बाबतीत ते आहे. धनानंद राजाचा पराभव केला, इथं त्यांचं विशेष संपत नाही, पण धनानंद कसा आहे हे जनतेला पटवून देऊन जनतेतून सुद्धा धनानंदाविषयी द्वेष, राग उत्पन्न करून ठेवला. आणि सगळी जनता लढाई होण्यापूर्वीच चंद्रगुप्ताच्या बाजूनं तयार केली. आपल्याला पाहिजे तशी संधी निर्माण केली. धनानंदाच्या दरबारातले जे अमात्य पंत त्यांचे जे लोक आहेत ते शिवाजी आपल्या चंद्रगुप्ताच्या बाजूनं उभे केले. त्यांना पाहिजे तशी परिस्थिती निर्माण अशी केली की त्यांनी धनानंदाचा पक्ष सोडावा आणि चंद्रगुप्ताच्या पक्षात यावं. चाणक्य त्यातला आहे, विद्वान, हुशार आहे, कूटनीतिज्ञ आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात जे अनेक कूटनीतीतले विद्वान लोक झाले त्यातला एक चाणक्य आहे. त्या चाणक्याचं अनुसरण शिवाजी महाराज करतात. कूटनीतीचं ठकासी महाठक होणं जे आहे ते शिवाजी महाराजांचं इथं आहे. गनिमी काव्याचं तंत्र आहे ते शिवाजी महाराजांचं इथं आहे. शिवाजी महाराजांच्या पुढच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी ग्रंथ निर्मिती करून घेतली. त्यात शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यावर एक पुस्तक लिहून, म्हणजे आता पुस्तक म्हणतो मी, त्यावेळेस ग्रंथ लिहून घेतलेला आहे, जो लोकांना पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं त्याचं साधन म्हणून. आता सिद्धी मात्र पन्हाळा घ्यायच्या नादी लागला. माझ्या तर पाहण्यात अजून मिळालं नाही, पण आहे नाव एवढं तरी खरं आहे. गनिमी काव्यावर शिवाजी महाराजांनी ग्रंथ लिहून घेतला. संकर्षण सकळकळे यांनी तो लिहायला. याच वेळी शाहिस्तेखान तिकडं चाकणला वेढा घालून बसलेला आहे. तोही अहोरात्र प्रयत्नशील आहे, अविश्रांत धडपड करतोय चाकण जिंकण्यासाठी, पण चाकण पडण्याची लक्षणं अजून तरी नाहीत, काहीही दिसत नाहीत.
मराठ्यांच्या हातून मोगलाची माणसं रोज मरतायत. किती दिवस वेढा घालून बसावं लागणार याचा अंदाज आणि तो अंदाज रोज फसतोय. पहिल्याच दिवशी आला तर आत्ता लगेच एका दिवसात वेढा किल्ला घेतो म्हणलेला घेता आला नाही. किती लहान किल्ला आहे हो. खरंच मी तुम्हाला म्हणजे दाखवेन, यूट्यूबला शूटिंग वगैरे असतात ना त्यातही पाहायला मिळेल. किंवा चाकणचा किल्ला म्हणून आकाशातून त्याचं जर लोकेशन तुम्ही बघायला गेलात अगदी लहान, आपल्या मंदिरा एवढा किल्ला असल्यासारखा आहे. तर असा मोठा असेल, त्यापेक्षा विठ्ठल मंदिरापेक्षा थोडासा मोठा, एवढा लहान किल्ला. त्याला वेढा घालून बसले. धडकेत घेतो, धडकसुद्धा घ्यायची गरज नाही, चुटकीत घेतो. गवताची काडी उडवल्यासारखं वाऱ्यानं काम करून टाकतो असं वाटणारा हा किल्ला शाहिस्तेखानाला घेता येईना. काही चिन्ह दिसत नाहीत. किती दिवस वेढा घालावा लागणार याचा अंदाज येत नाही. या शाहिस्तेखानाचा 1 लाखापेक्षा जास्त फौजेचा गराडा पुण्यात आहे, किंवा पुण्यात ती फौज येऊन थांबली आहे. पुण्यात ती फौज शाहिस्तेखानाची जी आहे ती वस्तीला आहे. पुणे गाव तेवढंसं अगदी मध्यातलं आहे. त्यात सुद्धा लाल महाल आहे. लाल महालात शाहिस्तेखान स्वतः येऊन राहिला आहे. म्हणजे सगळं पुणे हिरवगर्द पडलं आहे. त्यातली चतकोर फौज 20,000 फौज घेऊन तो आलाय. चाकणच्या किल्ल्याला वेढा घालून बसलाय. बाकीच्या फौजेला काम काय, पुण्यात आहे ती. कारण शाहिस्तेखानाजवळ असणाऱ्या विषय सैन्य, दारुगोळा, तोफखाना, पैसा, धान्य आणि इतर युद्ध साहित्य अपरंपार आहे. त्याने आणलेले सरदार हे शूर आहेत, निष्ठावंत आहेत, नेकदिल आहेत. फक्त एका गोष्टीची त्याच्याकडे उणीव आहे. कोणत्या गोष्टीची? योजनाबद्धता त्याच्यापाशी कमी आहे. शाहिस्तेखानापाशी ती गोष्ट कमी आहे. मोगली ढिसाळपणा त्याच्या छावणीत सगळीकडे आहे. मोगली ढिसाळपणा म्हणजे काय आहे? सगळं काम सुस्त चालावं, कोणी काय करायचं आणि कोणी काय करायचं याचा थोडासा ताळमेळ कमी राहणं म्हणजे मोगली ढिसाळपणा. मोगली ढिसाळपणाचं पुढच्या काळातलं एक उदाहरण मोगलातलंच आहे, पण ते थोडं हैदराबादच्या बाबतीतलं आहे. कथा सांगितली जाते अशी की हैदराबादमध्ये एक माणूस जरा अक्कल विशेष चालवणारा होता आणि त्याला कामधाम काही मिळालं नाही. उपजीविका कशी करायची कळेना, पण तो गंमतशीर होता. यानं काय केलं, गावात जो माल येतो तो जकातीचा माल जकात करून गावात येत असताना बाहेरच्या जकात नाक्यावर थांबतो. त्या जकात नाक्याच्या पलीकडं आपला एक तंबू टाकला, तिथं बसायचं. सुरुवात केली. आलेले व्यापारी त्याच्यापाशी यायचे, थांबायचे, पुढं जायचे. असं हळूहळू गप्पा मारायचे. जकातीत बसून काही काम नाही, वेळ लागतोय तिथं, तोपर्यंत काय करायचं, इथं तंबू आहे, थांबा, बसा. आणि मग यानं भोपळा घेतला. भोपळ्याचं देठ लावलेली जी बाजू असती वरची, ज्याला भोपळ्याचा देठ आणि तिथून सगळा भोपळा आलेला असतो, ते देठ थोडा कडक असतो, मोठा असतो, कारण भोपळा झेपला पाहिजे ना. ती देठापाशी भोपळ्याचं तुकडा पाडला, साधारण शिक्क्या एवढा तुकडा केला. आणि ती लोक आले, गप्पा मारायला लागले की बघू तुझं काय दस्तक आहे म्हणून दस्तक घ्यायचं. त्याचे ते ज्याला आजच्या आपण बिल्टी म्हणतो का नाही, जकात नाक्यात कुठून माल आणला, काय आहे, त्याचा सगळा व्यवहार लिहिलेला असतो, केवढ्याचा माल आहे. आणि मग ते जकात नाक्यात दाखवलं की त्याच्या प्रमाणात पैसे घ्यावे लागतात जकातीत. 1%, 2%, 4% काय जकात असेल ती घेत असताना शिक्का मारला जातो आणि मग पुढे जातं ते. तर या अशा पद्धतीत तो बघायचा आणि त्याच्यावरती ते भोपळ्यात शेई बुडवायचा, भोपळ्याचा आणि शिक्का मारायचा आणि जाऊ द्यायचा. जकात नाक्याला लोकांना असं पुढे वाटायला लागलं की मागच्या ठिकाणी अजून कुठेतरी तपासणी होतीये, त्याचा शिक्का इथं पडतोय आणि ती पुढे जाते. मग ती लोक पुढे बघायला लागले की काहीच बघायचं नाहीत. मागणं झाली का तपासणी, पडला का शिक्का, म्हणणं सरकतो, पडला का शिक्का बघायचे, मागं तपासणी झाली का बघायचे आणि आपले पैसे काय आहेत तेवढे घ्यायचे. जकातीचेच नाही बरं का, स्वतःचं पण खायचं वरचं असायचं ना. जकात 100 रुपये, वरनं खायचे पैसे वेगळे, ते घ्यायचे आणि वरता जकातीचा शिक्का मारायचे आणि पुढे जाऊ द्यायचे. असं वर्षानुवर्ष चाललं. पुढं त्यानं शिक्का मारायसाठी, व्यापाऱ्याकडून आलेल्या मालाचा शिक्का मारायसाठी त्यानं पैसे घ्यायला सुरुवात केली आणि तो सदन झाला. एकदा स्वतःचाच हैदराबादच्या निजामाचाच माल आला आणि बाहेरच्या जकातवाल्याने त्या बाहेरच्या जकातीचा शिक्का पाहिल्याशिवाय त्याला काही शिक्का देईनात. तक्रार बादशापर्यंत गेली आणि बादशाने काय भानगड आहे चौकशी केली. काय भानगड आहे, माझ्या स्वतःच्या
सरकारी शिक्क्यासाठी दुसऱ्या लोकांचा शिक्का घ्यावा लागतो, ही व्यवस्था केव्हा निर्माण झाली? चौकशी केली, खात्री झाली आणि त्याला कळलं की सगळा घोटाळा असा आहे. जकात शिक्क्याच्या बाहेर एक शिक्का पडतो, मग जकातीचा शिक्का पडतो, मग गावात माल येतो. कोण माणूस आहे, काय आहे, त्याची चौकशी केली, त्याला बोलवून घेतलं आणि त्यानं सगळं सांगितलं खरं खरं. कसला शिक्का बिक्का काय, तुझ्या शिक्क्यात काही लिहिलेलं वाचताच येत नाही, काय आहे तुझा शिक्का, दाखव म्हणले. त्यानं दाखवला भोपळा. मोगलाई ढिसाळपणा असा आहे. अर्थात बादशाहनं थोडासा विचार केला, हा माणूस कशाच्याही जीवावर काहीही करू शकतो, त्यामुळं हा आपल्याकडे कामात घ्या म्हणून त्याला तिकडनं सोडला. तुझं जकात बंद कर म्हणले, तू माझ्यात कामात ये. पण काय चाललंय कोणाला पत्ताच नाही. कोण काय करतंय आणि कोण काय करतंय. येले 1 लाखाची फौज आहे, काय करते पत्ता नाही. सगळं काय अपरंपार आहे. बादशाहकडे पत्र लिहायचं, आम्हाला आमका अमकं झालं आहे, खर्च वाढला आहे, एवढे पैसे पाठवा. शाहिस्तेखानाच्या सगळ्या खर्चाचा जो तपशील आहे, 32 कोटी रुपये त्याच्या स्वारीला खर्च झालेले आहे. 32 कोटी रुपयाचा खजिना त्यानं वापरला आहे असं म्हणा. म्हणजे योजनाबद्धता नाही, काय करावं कसं करावं काय नियोजन नाही. कारण शिवाजी महाराजांनी बरोबर त्या गोष्टीचा फायदा घेतला, संधीचा फायदा बरोबर घेतला. काय आहे, कोण आहे, कुठले आहेत, कुठले लोक तुम्ही? आम्ही कटकाचे लोक, आम्ही गस्तीला गेलेले लोक. बाहेर रोज गस्त चालते, त्याच्या गस्तीला गेलेले लोक. म्हणजे कोणाची गस्त चालते आणि कोण काम करते याचा त्यांच्या लोकांनाही पत्ता नाही. आपल्याकडे मिलिटरीत कसं असतं, आता त्यावेळेस काय शिस्त होती, आपल्या मराठ्यांच्या लष्कराची होती, पण यांची शाहिस्तेखानाची काय शिस्त होती माहीत नाही. कारण आपल्याकडे जर गस्त चालू असेल तर गस्तीच्या रात्री आपलाच जवान दुसरा समोरून आला तर त्याला परवली विचारली जाते. सगळ्या जगात चालतं ते. परवली काय, आजची परवली काय, रोजच्या रोज परवली बदलली जाते. परवलीचा शब्द ठरलेला असतो. रात्री चुकून माकून एकमेकाच्या समोरासमोर कोणी आलं तर विचारायचं आजची परवली काय. मग त्यानं जर बरोबर उत्तर दिलं तर ठीक, नाहीतर गोळ्या घालतात, नाहीतर पकडून तरी टाकतात. शाहिस्तेखानाच्या छावणीत याचाच अंतर्भाव नव्हता, योजनाबद्धता नव्हती. अफाट खर्च आणि मिळकत कमी अशा हिशोब. काय मिळतंय पदरात, काय पडलंय शाहिस्तेखानाच्या? 3 बोटं जाणं हे पदरात पडलं त्याच्या. अतिशय योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध कामं करणाऱ्या सिद्धी जोहरची जिथं फजिती उडाली तिथे शाहिस्तेखानाची काय अवस्था आहे. चिमुकल्या चाकणच्या किल्ल्याला 20,000च्या फौजेचा वेढा घालून बसले होते. 1 महिना उलटला. आपण सुरुवात पाहिली होती 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. आता 1 महिना उलटला. अजूनही चाकणच्या किल्ल्याला मोगलाच्या छावणीचा झेंडा सावलीसुद्धा पडू दिली नव्हती चाकणकरांनी. सिद्धी मसूद, सूर्यराव सुर्वे, पालवणीकर आणि बरोबरचे इतरही लोक ते आता विशाळगडाचा वेढा सोडून उठून निघून गेले. कुठे गेले? सिद्धी जोहरकडे गेले. विशाळगडावरच्या लोकांना आनंद झाला. बस काय पाहिजे अजून काय. उठला वेढा, एक फुटला, एक आपण आलो, दुसरा जे होता त्याचाही बंदोबस्त केला, मोडून काढला. महाराज गडावर आहेत, वाट पाहत आहेत बाजीची, पण बाजी आले नाहीत. बाजी ठार झाल्याची बातमी गडावर आली. बातमीच्या मागोमाग प्रेतं आली. वज्राघात कोसळला, महाराजांवर वज्राघात कोसळला. केवढा माणूस, म्हणजे शरीरानं नाही मनानं केवढा माणूस. बाजीच्या शरीराची ढाल महाराजांचे संरक्षक ढाल आहे. नुसतं शरीर बलदंड नाही, मन त्याहून मोठं आहे. खरं तर मनाचा जेव्हा विचार करतो तर युद्धात उतरताना मन फार कठोर असावं लागतं. आताच युद्ध त्या मानानं युद्धच आहे. केव्हा गोळी येईल, कोणाचा निशाणा घेईल, नेम घेईल सांगता येत नाही. पण आताच्या युद्धात थोडं सोपेपणा आहे. म्हणजे थोडासा सोपेपणा म्हणतो बरं का मी. युद्ध अवघडच असतं, युद्ध सोपी नसतात. सोपेपणा अशासाठी की ट्रिगर दाबला की 50-100 फुटावरचा माणूस तिकडं मरून पडतोय, कळत नाही, दिसत नाही, असं पण असू शकतं. नुसतं ट्रिगर दाबला, समोर माणूस उभा आहे, ती पडला, मेला, संपला. पण जेव्हा हातगाईची लढाई असते, समोरासमोर लढाई असतात, आपल्यासुद्धा सैनिक हातात घेऊन संगीन लढतात. शेवटच्या टप्प्यात गोळ्या संपल्यात, सगळं संपलं, शत्रू सैनिक छातीवर येऊन बसलं की मग संगीन घेऊन लढतात. त्यावेळी काय असतं? त्यावेळी युद्ध अवघड असतं. हे युद्ध शिवाजी महाराजांच्या काळात आहे. हातात तलवार घेऊन समोरच्यावर घाव करायचा आहे. तलवारीच्या घावाची ताकद अशी असली पाहिजे की शरीराच्या चिरफाकळ्या झाल्या पाहिजेत. खांद्यावर घातलेला घाव बिंबीपर्यंत कापत गेला पाहिजे. होतात तुकडे तसे, पण
हातावर कधी घाव पडतो, कधी अजून कुठं पडतो, कधी मुंडक्यावर पडतं, मुंडकं गळून पडतं, हात तुटून पडतो. हे होत असताना समोरच्याच्या वेदना ज्या असतात मरणांतिक किंवा मरणासारख्या मेल्याच्याच वेदना त्या डोळ्यांनी पाहायच्या असतात. शेजारी आपल्या माणूस पडला, इवळतोय, पाणी पाणी म्हणतोय, ते पाहणं फार कठीण असतं. म्हणजे युद्धात मनगटाच्या ताकदीपेक्षा मनाची ताकद जास्त मोलाची असावं लागते. घातलेला घाव आपण घातला आणि तो मरून पडतोय हे पाहताना अत्यंत हृदय तिखट असावं. तिखट म्हणण्यापेक्षा ज्याला कठीण असावं लागतं, खडतर असावं लागतं. हे तिथं आहे मराठ्यांच्या लोकात. आता समोर मारून पडलाय माणूस आणि तो इवळत असतानाही भाव आहे त्याच्याबद्दल विषय, पण पुढे जायचं आपल्याला, असाही विषय असतो. युद्धात बाजी पडले आहेत. बाजीचा विचार त्या अर्थाने आपण करतोय की बाजीची ताकद, शरीर प्रचंड आहे, पण त्याहून मन मोठा आहे. की युद्धात मी पडेन, असेल, होईल, शेवटचा मुजरा आताच घडेल, झाला तर मग स्वर्गात आल्यावर तिथंच भेटू. पण आत्ता मी इथं खिंडीत उभा राहतो, हा मनाचा मोठेपणा आहे. हे सगळ्याला जमत नसतं. अहो, आपण आता चातुर्मासात अध्ययन करतो ना, आपली आलेली सेवा करतो, चांगला विषय, व्यवस्थापन आहे, योजना आहे. पण आपली सेवा संपून झाल्यावर दुसऱ्याच्या सेवेला मदत करतो असं होतं का? हे विचार करायचा. करा म्हणत नाही मी, करायला हरकत नाही. दुसऱ्याला किती आनंद वाटेल हा मनाचा मोठेपणा आहे. आज माझं काम नाही, चपात्या लाटणं माझं नाही, आज भाजी करणं माझं नाही, आजचं माझं मी केलंय. माझं केलंय तरीच माझ्यात उत्साह आहे, मला वेळ आहे, माझी शक्ती आहे, तुझ्यासाठी मदत करायला मी तयार आहे. मग जेव्हा आपली पाळी येते तेव्हा आपण ज्याला मदत केली ते सगळे आपल्याबरोबर उभारतात, आपलं काम अजून हलकं होतं. असं असलं पाहिजे. शक्य असतं, काय अवघड नाही. ते बाजींच्या अंगात आहे, ते बाजींच्या हृदयात आहे, किंवा सगळ्या मावळ्यांच्या बाबतीत ते आहे. माझं तर करतोच आहे, पण तुझ्यासाठी पण मी प्रयत्नशील आहे. म्हणजे मनाचा मोठेपणा, वज्राघात, असा माणूस जाणं हे दुःखद आहे. बाजींच्या बाबतीत महाराजांना वज्राघात झाला, काय करावं? महाराजांचा अजून एक मोती काळाने गिळला. किती प्रयत्नानं माळ जमवावी लागते ना, किती प्रयत्नाने. एक एक माणूस म्हणजे एक एक मोती आहे, एक एक हुरमुची दाणा आहे. हुडकून आणलाय. बाजी काही सामान्य माणूस नाही, कुठून तरी आले तर उभारलेत नाही. बाजींसाठी महाराजांनी किती प्रयत्न केले. अगदी हातातलं शस्त्र मागच्या लोकांच्या हातात देऊन महाराज बाजीला आईन रणभूमीत उभारले असताना समोर गेले. हे धाडस असामान्य आहे. समोरचा माणूस अंगावर चालून येईल, पण तो येणार नाही याचा विश्वास अंतरंगात आहे. माझ्याशी बोलताना, माझ्या नजरेला नजर लावताना मी माझ्यासारखा माणूस करेन, हा शिवाजी महाराजांचा विश्वास आहे. काय तो शिवाज काशीत एक एक माणूस, एक एक मोती कसा मिळवला असेल, कुठून आला असेल, कुठं महाराजांची गाठ पडली असेल, कोणाचंही नाव घ्या. येसाजी कंक शिवाजी महाराज कुठं भेटले, तानाजी पालकर कुठं भेटले, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे कुठं भेटले माहीत नाही, कसे मिळवले माहीत नाही, पण महाराजांनी मिळवले. एक एक माणूस एक एक हुडकून आणला. सूर्याजी काकडे, गोदाजी जगताप, आता गंगाधर पंत, कुठून सोनोपंत डबीर, मोरोपंत पिंगळे, म्हणजे नाव बाळाजावजी चिटणीस, माणसं कुठून आणली असतील, कुठनं होड शोधले असतील. अनेक लोक महाराजांनी, म्हणजे त्यांचा आधीचा इतिहासही मिळत नाही असे आहेत, शून्यातून निर्माण झालेले आहेत. तानाजी मालुसरेंच्या बाबतीत आधीचं काही सांगा बरं, कोण माहीत नाही, कुठल्या गावचे माहीत नाही. या गावचे वतनदार आहेत, या गावचे पाटील आहेत, आमके सरदार आहेत, अशी नावं मागचे नसलेले खूप लोक आहेत. काही जणांचं सापडतं, पण अशी माणसं महाराजांनी आणली, एका माळेत बसवली. महाराज मोठे काय आहेत, मोठेपण काय आहे ते इथं कळतं. आपल्यासारखे सगळे किरण, आपल्या संतांच्या बाबतीत एक चरण आहे, म्हणजे आपल्यासारखे करती तात्काळ. शिवाजी महाराज मोठे आहेत, पण शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेली ही सगळी प्रभावळ आहे ना, महाराजांनी निर्माण केली. आपल्यासारखे करती तात्काळ. नुसता एकटा नेताजी पालकरच प्रति शिवाजी असं नाही, बाकीचे सगळेजण, मग शिवा काशीद असतील, बाजीप्रभू असतील, किंवा अजून कोणी असो. आत्ता आपण दोघांचा विचार करतोय म्हणून दोन नावं घेतली.
आपणासारखे करीती तात्काळ स्वराज्याच्या विषयात उडी मारणारे निर्माण केले. सगळे एक नव्हे दोन, महाराजांच्या नंतर पश्चात सुद्धा कितीतरी जण, म्हणजे आपल्याला तानाजी मालुसरे माहिती आहे, नावजी बलकवडे किती जणांना माहित आहे? माहित नाही. औरंगजेबाने सिंहगड जिंकला, तो सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी ज्यांनी सिंहगडावर चढाई केली तानाजी मालुसऱ्यांचंच अनुसरण केलं. रात्रीच्या वेळी दोर लावले, वर चढले, किल्लेदार मारला. ते नावजी बलकवडे कोणाला माहिती आहे? माहित नाही. पण शिवाजी महाराजांचं आपणासारखे करती तात्काळ या अर्थानं तो विचार करायला पाहिजे. आणि असा माणूस जर निर्माण केलेला आहे, प्रभावळीत आपल्या आणून बसवलाय, आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या कंठ्यात एक एक मोती उडकून ती माळ बनवली आहे, त्यातला एक जर माणूस जातोय तर किती दुःख होत असेल. खूप खूप दुःख झालं. सांगणे कमी, कठीण. अत्यंत मोलाची माणसं इरेला घालून ती मृत्यूने उचलून न्यावीत असं सतत चाललं होतं. कुठल्या तरी युद्धात काहीतरी बाजी पासलकरापासून बाजी पडली, पुढं अमुक पडला, तमुक पडला, सारखं चालू आहे. दौलतीचं नुकसान व्हायचं, पण दौलतीचं नुकसान माणसं घालून मोजताना तागडी अपुरी पडते. कोणच्या तागडीत तोडायचं हे? बाजीप्रभूंचा संसार मोठा आहे, आपण त्याचा सविस्तर विचार केला. मोठा मुलगा बाबाजी प्रभू चांगला जाणता होता, कर्तबगार होता. महाराजांनी त्याला बोलून घेतलं, त्याला मानाचं पद दिलं, सरनोबतीच्या जमिनीशीचा दरख सांगितला. म्हणजे बाजीप्रभू बांदलांचे सरनोबत आहेत, पण तू आता स्वराज्याच्या सेवेत त्यालाही घेतला समाविष्ट करून. सरनोबतीच्या जमिनीशीचा दरख म्हणजे त्याचे लिखापडीचं काम त्याला सांगितलं, हे काम आता तुम्ही पहा. बाजींच्या कुटुंबाला महाराजांनी उघडं पडू दिलं नाही. कारण या बाजींचं जे गाव आहे, काय गाव सांगितलं? नाही नाही नाही, अरे उमरट तानाजी मालुसऱ्यांचं आहे. सिंध, सिद्ध बाजींचं गाव. तिथं महाराज विशाळगडावरून पुढे गेले, गावात जाऊन भेटले, सांत्वन केलं, आणि मग महाराज राजगडावर गेलेत. पुढं येणार आहे तो विषय सिद्धला. पण बाजींचा मुलगा म्हणून महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं, पण महाराजांचं सांत्वन कोणी करावं? कारण याचे वडील गेलेत, तसे महाराजांचे वडीलधारे गेलेत, थोडे वयानं मोठे आहेत महाराजांच्या पेक्षा बाजी. त्यांचं सांत्वन कोणी करायचं? मोठेपण फार अवघड असतं. शिवाजी महाराज होणं फार अवघड आहे. नुसतं सोंगातले शिवाजी झाले तर ते गेले शिवाकाशीत. मरणाची भीती, हिरोजी फर्जंद पलंगावर झोपले, खोटे खोटे शिवाजी महाराज झाले तर मरणाची भीती. मरणाला भेट होते असं नाही, ते मरण केव्हा तरी यायचंच आहे, उद्या यायचं आहे, ते आज येऊ. पण त्याच्यातून महाराज निघून जात असतील तर स्वराज्य वाचणार आहे, वाढणार आहे, त्याच्यासाठी मेलो तरी 72. पण मरणाची भीतीच आहे ना शेवट. आपल्या हातून शिवाजीराजा निसटला, याचं दुःख सिद्धीजोरला अतुनात झालं, पण उपाय नव्हता. त्यानं आता दुसरा उपाय काढला. पन्हाळा नेटाने जिंकायचा, वेढा लावलेला सोडायचा नाही, निर्धार केला, वेढा सक्त केला. तलवार केव्हाच गळून गेली होती, आता मोकळं म्यान धरून बसला होता. महाराज पन्हाळ्यातून निघून गेले होते, ज्याच्यासाठी पिंजरा लावला ती उसरून निघून गेलाय. आता पिंजऱ्यातलं फक्त बाकीचं राखत बसायचं काम आहे. तरी त्याने वेढा नेटाने झुंजत ठेवला. प्रत्येक जण मनात ओशाळला होता. काय हो, खरोखर लाजिरवाणी गोष्ट. 4.5 महिने आणि लाखो रुपये खर्च केला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, कष्टाला सीमा नाही. विजापूर दरबारची सारी इज्जत आपल्यामुळं पणाला लागली आणि सारे टक लावून बसलं. नुसतं आपण नाही, जग लावून बसलंय. सगळे लोक वाट पाहत आहेत. पन्हाळ्यात शिवाजीराजा अडकलाय, आता तो खास खास पकडला जाणार, आता त्याचा नायनाट होणार. दरवेळेस असं झाले. पहा शिवाजी महाराजांच्या चरित्रात पहिल्यांदा फतेखान आला तेव्हा शिवाजी महाराजांची सगळी मिळून फौज 4 ते 5 हजार आणि हा 10,000 घेऊन आलाय. आता शिवाजीराजा संपणार,
नाही संपला. अफजल खान आला, आता शिवाजीराजा संपणार भेटीला, सगळं जग डोळे लावून पाहिलं बसलं, नाही संपला. सिद्धी जोहर आला, आता शिवाजीराजा संपणार, नाही संपणार. मिर्झा राजा जयसिंग आला, शिवाजीराजा आता संपणार, नाही संपला. शिवाजीराजे आग्र्याला गेले, आता तर संपणार, आता बादशाच्या तावडीत सापडले, बाहेरून पहारे बसले, तरी नाही संपला. हे अवघड आहे शिवचरित्र त्या अर्थाने विचार करणं. कसं प्रत्येक वेळी काय केले महाराजांनी, काय सारं जग टकलवून पाहिले, आता शिवाजीराजा संपणार. पण पुन्हा अपयश पदरी पडलं. महाराज कसे गेले, त्यांना सुखरूप पोचता आले की नाही, यातली काही बातमी पन्हाळ्यावर नाही आहे. बघा बरं का, इथून बाहेर गेले एवढंच माहिती, पुढं काय झालं माहीत नाही, बातमी नाही, वार्ता नाही, काही सुद्धा नाही. पण महाराज गेलेत, जाताना गड आपल्यावर सोडून गेलेत, आपण गड लढवायचा एवढंच माहिती. याला म्हणायचं योजनाबद्धता. मगाचा मोगलाई ढिसाळपणा पाहिला. मोगलाई ढिसाळपणाचे किती उदाहरणं सांगावे. तो शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून आले का नाही, लक्षात ठेवा, तेव्हा आज पासपोर्ट असतो आपल्याकडे, पासपोर्ट म्हणतो ना आपण, या देशातून त्या देशात जाण्यासाठी. तसं त्या काळात दस्तकं असायची, त्याला आजच्या भाषेत ते दस्तक म्हणायचं त्याला, आता पासपोर्ट म्हणतो आपण. दस्तकं असायची. शिवाजी महाराजांनी आग्र्यात जाताना आणि येताना ती दस्तकं करून घेतलेली आहेत. आग्र्यात कैदेत पडल्यावर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितलं, माझे लोक आता इथं ठेवून काय करायचं आहे, तुम्ही मला आता सोडणार नाही, तिथंच राहायचं आहे, तर माझ्या लोकांना दक्षिणेत जायची परवानगी द्या. औरंगजेबाने लगेच दिली असं नाही, नंतर मात्र दिली. आणायचं आलेले लोक आहेत, शिवाजी महाराजाच्या बरोबर आहेत, इथं राहिल्यानं आपल्याला त्रास आहे, सुखरूप मारायचं ती काय अडचण करून देतील, काय सगळ्यालाच मारून टाकू, हा भाव आहे पुढचा त्याचा. पण शिवाजीराजाच्या लोकांना जायची परमिशन आहे ना, आयताच शिवाजी एकटा सापडतोय, जाऊ दे सगळी म्हणली. म्हणून त्या सगळ्या लोकांना परतीची दस्तकं करून दिली औरंगजेबानं. त्यात शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं दस्तक कधी करून गेलं त्याला कळलं नाही. मोगलाई ढिसाळपणा याला म्हणतात. कारण शिवाजी महाराज नरवरची घाटी ओलांडून येत असताना ती दस्तकं दाखवली आहेत आणि निघून आले. पत्र दाखवली आहेत, औरंगजेबाने दक्षिणेत जाण्याची परवानगी दिलेली दाखवलेले आहेत. मग बंद करा, काहीतरी फोन आलाय. काय झालं असो. त्याने औरंगजेबाला पत्र लिहिलं परत, किंवा लोक आले त्याचे, शिवाजीराजे सापडताच आम्हाला त्वरीनं पकडून द्यावे, धरून द्या, पकडा, सोडू नका. त्यानं सांगितलं कालच शिवाजीराजे दस्तक दाखवून इथून निघून गेले, आमच्यापाशी आले होते, पण दस्तक दाखवली, परवानगी दाखवली त्यांनी. मोगलाई कारभार, ढिसाळपणा. शिवाजीराजांनी स्वतःच्या नावाचे परतीचे पत्र तयार करून घेतली जातानाची, म्हणजे काय विशेष आहे. योजना संधी मिळत नसते, उपलब्ध करून घ्यावी लागते, ते शिवाजी महाराज करतात बरोबर संधी. औरंगजेबाला कळलं सुद्धा नाही कोणाची पत्र करून घेतली. औरंगजेबाला म्हणजे त्याच्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे होतं कोणाची पत्र देतोय आपण, कळालं नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाची पत्र करून घेतली, महाराज गेले. इथं मात्र सारी इज्जत पणाला लावली आहे, सगळं जग टक लावून पाहत बसलंय आणि पदरी अपयश पडलं. ढिसाळपणा. आता ह्याला ढिसाळपणा खरं तर त्यानं काही केला नाही, पण संधी निर्माण करून त्याचा उपभोग महाराजांनी बरोबर घेतला. हा विषय महत्त्वाचा आहे. महाराज कसे गेले, कुठे गेले, पोचले का नाही पोचले, काय झालं याचं गडावर काही माहीत नाही या. तरी पन्हाळ्यावरचे गडकरी त्र्यंबक भास्कर गड लढता ठेवतायत, भांडत राहिले आहेत. ह्याला म्हणायचं शिवाजी महाराजांचं व्यवस्था किंवा घालून दिलेला शिरस्ता. आपण लढतो ते शिवाजी राजासाठी नाही, धर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, भगव्या झेंड्यासाठी, देवासाठी. महाराज गेले, ठीक आहे, जाताना सांगून गेलेत गड लढता ठेवा. किती दिवस? जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंत, जोपर्यंत जीवात प्राण आहे तोपर्यंत. एका बाजीनं खिंडीत उभं राहून 2 प्रहर झुंज दिली. आपल्याला काय आवड आहे, तिकडं चाकण चालू आहे महिनाभर, आता आपणही तसंच लढू. पण खालच्या बातम्याच वर येत नाही यात, खालचं जगाचं आम्हाला काय माहीत नाही, लढत ठेवू.
कशाचीही पर्वा न करता गडकरी किल्ला झुंजत ठेवतायत. पन्हाळ्यावरून महाराज गेले तरी त्यांची जिद्द कमी झालेली नाही. गडाखाली छावणीत मुक्काम ठोकून बसलेले जव्हारची सारी फौज, त्यांना चिंता लागून राहिली, पण त्याहून जास्त चिंता आता दुसऱ्याला लागून राहिली. कुणाला? तो मसूद आहे, तो फाजल खान आहे, तो रुस्तुम जमान आहे, तो सिद्दी जोहर आहे, अजूनही काही बाजी घोरपड्याचे लोक आहेत, अजूनही काही लोक आहेत. सगळ्याचेच नावं घ्यावेत तेवढे कमी आहे. पण आता सगळ्यात जास्त काळजी दुसऱ्याच माणसाला लागली. झालं भलतंच, अपेक्षा धरून आलो वेगळं. शिवाजीराजा आता पक्का पकडला जाणार, धरला जाणार, विजापुरात सादर होणार. म्हणून आपण इंग्रज यांना मदत करायला आलो, तोफगोळा घेऊन आलो ना. आता हा सुटला ना, आता हा आपलं काय करील? आता आपलं भविष्य काय? सारा पुढचा विचार केलेला अंदाज, महत्वाकांक्षा सगळ्या चिंदड्या उडाल्या. लवकरच आता आपली शिवाजीराजाशी गाठ होणार हे त्यांनी बरोबर ओळखलं. हेनरी रिव्हिंग्टन त्याचं नाव. मागही अफजल खानाच्या स्वारीच्या नंतर राजापुरात येऊन शिवाजीराजांनी घातलेला आपला धुमाकूळ, आपलं सगळं केलेलं बर्बादी, त्याच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न. काय शिवाजी महाराज खरं काय प्रत्येक गोष्टीत अलौकिक, कल्पना करवत नाही. या हेनरी रिव्हिंग्टनचा तो 30 दिवसाचा उद्योग आठवतोय का? आमचा माणूस सोडा, फिलिप गिफर्ड पकडलाय, सोडा म्हणून प्रयत्न केले. शिवाजी महाराजांकडे लोक गेले, शिवाजी महाराजांनी सोडलं. झालं, सगळं झालं बरोबर. पण राजापूरची जी वखार लुटली, त्या वखार लुटल्याचं आम्हाला नुकसान द्या म्हणून सलग सुमारे कित्येक वर्ष माणूस शिवाजी महाराजांकडे येत होता आणि जात होता. शिवाजी महाराज होय म्हणायचे आणि कधी द्यायची नाही. शिवाजी महाराजाचं खरंच विलक्षण आहे. या वखारीचा शेवट शिवाजी महाराजांनी आपला एक वकील भीमजी नावाचा आणि इंग्रजांचा वकील या दोघाला बसवलं, तुम्ही हिशोब करा म्हणून सांगितलं. आणि मग हिशोब झाला राजापूरच्या वखारीचा. इंग्रजांनी सांगितला 4.5 लाख होनाचा आमचा नुकसान झालेला आहे, एवढे पैसे द्या. आणि भीमजींनी चर्चा करून सगळं केलं. केवढ्या रुपयात हे सगळं कबूल केलं माहिती आहे का? सांगा अंदाज, तुम्ही अंदाज सांगा. 4.5 लाख रुपये म्हणजे आमच्या हातनं तुमचं नुकसान झालं मान्य. 4.5 लाख रुपयांचं म्हणू आपण घडीवर 4.5 लाख होनाचं आहे. पण किती नुकसान झालं? मराठ्यांनी यादी केली, तुमची यादी आणि आमची यादी तपासून पहा असं म्हणून दोघांनी बसून यादी केली. आणि 4.5 लाखाची ही सगळी भानगड अंदाज सांगा तुम्ही किती रुपयात संपवलं असावं? काय अंदाज? 2 लाख. अजून दुसऱ्या कोणाचा अंदाज? बघा काही पण सांगा, काय तुम्हाला वाटेल ते सांगा. 10 लाख सांगा, 1 लाख सांगा, तुम्हाला सांगा, मी सांगतो मग शेवट आकडा. 9,500 संपवलं. कसं संपवलं? ते भीमजीने त्यांची यादी घेतली. त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या वखारीत आलात, इथले कुल्फी गोळे म्हणजे तोफांचे कुल्फी गोळे, गंधक तुम्ही उचलून नेलं. पितळाची भांडी आमच्याकडे होती, ती उचलून नेलीत. भीमजी पारेखानं बघू म्हणले काय नेलं? हे उचलून नेणंच शक्य नाही, कारण तुम्ही सांगितलेली सगळे अवजड वस्तू आहेत आणि उचलून न्यायला 2,000 मजूर पाहिजेत. आमचं सैन्य 2,000चं नाही, तुमच्या वस्तू कशा पळवून नेऊ म्हणल्या फुली यादीला. म्हणजे एक सांगतो उदाहरण, अशा अनेक गोष्टीत केलं. इंग्रज सुद्धा महाचतुर. त्यांनी सांगितलं आमचे राजापूरच्या व्यापाऱ्यात गावात असणारे व्यापारी लोक जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला येणं रक्कम होती आणि तुम्ही त्यांना लुटून नेल्यामुळं त्यांचं येणं आम्हाला आलं नाही, म्हणून ते येणं तुम्हीच द्या. कसे लबाड आहेत बघितलं नाही? वखार लुटली त्याचं काही नाही, त्याचे पैसे वेगळे, आणि गावात केलेल्या महाराजांच्या त्या लोकांच्या पैशाचा विषय ते पण तुम्ही आम्हाला द्या. असं 4.5 लाख केले होते. शिवाजी महाराजांच्या लोकांनी ते 9,500 एवढे नाहीत म्हणले, आमचं तुमचं देणं एवढं नाही, 9,500 एवढंच देणार ठरलं. पण ते पण पुन्हा काय ठरलं, एवढे पैसे एकदम देणं होत नाही म्हणले, आम्हाला तुम्हाला मालाच्या स्वरूपात देतो. ठीक आहे, तरी द्या. तरी पुढं म्हणाले एवढे एकदम देणं होत नाही, 7 वर्षाला थोडे करून देणार. किती वर्ष हेलपाटे घालावे माणसाने, काय करावं? आणि एवढं करूनही त्या पैशाचा हिशोब कधी महाराजांनी इंग्रजाला दिलाच नाही. पैसे एवढे त्याच्या पदरात पडूच दिले नाही. म्हणजे थक्क होणारी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत इंग्रजांचा एक पुढचा पत्रव्यवहार आहे. जेरॉल्ड नावाचा इंग्रजाचा मुंबईचा अधिकारी होता, जेरॉल्ड. आणि महाराजांनी मुंबईतनं इंग्रजांकडून तांबं विकत घेतलं. थोडक्यात सांगतो, आता कथाच आहे ती चाललेली कथा, सुमारे 2.5 वर्ष आहे.
शिवाजी महाराजांचं सगळं प्रकरण 2.5 वर्ष आहे. पण गंमत काय आहे, म्हणजे इंग्रजांच्या बाबतीत आहे म्हणून सांगतो, इंग्रजांना महाराजांनी ओळखलं आहे म्हणून सांगतो. तांबं विकत घेतलं आणि मग माणूस गेला, तांब्याचा सौदा केला, विकत घेतलं, स्वराज्यात आणलं, पैसे घ्यायला रायगडावर या म्हणले. सुरुवात पहा, रायगडावर इंग्रजांनी शेणवी म्हणून त्यांचा एक वकील पाठवला. तो आला, मग त्याने सांगितलं महाराजांना भेट घेतली, तांब्याचा व्यवहार झाला आहे, त्याप्रमाणे पैसे द्या. महाराज म्हणले ठीक आहे देतो पैसे, पण रायगडावरती राजधानी जरी असती तरी रोकड पैसे इथं नाही आहेत. काय आहे, रोकड पैसे गडावर नाहीत. तर तुम्हाला पैसे हुंडी लिहून देतो. हुंडी म्हणजे चेक. आजच्या बाबतीत ज्या बँकेत जाल तिथनं तुम्हाला पैसे मिळतील. आज करतो का नाही आपण तसं, हुंडी लिहून देतो. आमचा माणूस गोवळकोंड्याला, निराजी रावजी गोवळकोंड्याला आहे, त्याला गोवळकोंड्याच्या कुतुबशाकडून पैसे येतात, ते घ्यायसाठी तो तिथं थांबलेला आहे. तर तुम्हाला निराजीच्या रावनं पत्र लिहून देतो, हुंडी लिहून देतो, तिथं जावा आणि निराजीकडनं पैसे घ्या, तुम्हाला मिळतील. तो म्हटला ठीक आहे. त्याने हुंडी लिहून घेतली, पण त्याला डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय गोवळकोंड्याला जायचं काम नाही. तो तिथनं उठला, मुंबईला गेला. मुंबईला त्याने ऑफिसरला सांगितलं असं असं आहे. ते म्हणले जावा मग गोवळकोंड्याला जावा आणि पैसे घेऊन या. हा तिथून उठला, गोवळकोंड्याला गेला. गोवळकोंड्याला गेला, निराजीला कुठं आहे ते हुडकून काढलं, भेटायला गेला निराजीच्या खेम्यात किंवा त्याच्या गोटात जिथं राहतोय ते वाड्यात. तर तिथल्या लोकांनी सांगितलं कालच निराजी रायगडावर गेले. आता काय करावं, केव्हा येणार आहेत आम्हाला माहीत नाही, केव्हा येणार आहेत सांगता येतं ना, ते आम्हाला माहीत नाही. गेले तेवढं माहिती, तो येस्तू इथं थांबायचा, आम्हाला बाकी काही भानगड माहीत नाही. मग आता काय करावं, हा तिथनं परत उठला, मुंबईला गेला. मग मुंबईत म्हणले रायगडावर जाऊन पैसे घेऊन या. जो निराजी नको, ती काही नको, भानगड नको. तो रायगडावर आला. रायगडावर आला तेव्हा महाराज गडावर नाही आहे. आणि त्याने निराजीचा शोध घेतला. निराजी आले, त्याचे पैसे तरी द्या. ते म्हणले निराजी 2 दिवसाखाली इथनं परत गोवळकोंड्याला गेले. मग इथं कोण आहे, इथं आहेत मोरोपंत पिंगळे. मग मोरोपंतांची भेट घेतली, ते पंतप्रधान आहेत. मोरोपंतांची भेट घेतली. मोरोपंतांनी बघितलं महाराज नाही यात, माझ्या अधिकारात जे आहे ते मी करू शकतो, तुम्हाला पैसे पाहिजेत पण गडावर पैसे नाहीत. महाराजांनी आधीच सांगितलंय, तुम्हाला आमच्याकडं कोकणात नारळ, सुपारी, भात येतो, कर लोक पैशाच्या नाही या रूपात देतात, तर इथं भरपूर आहे, हे देतो, घेऊन जाता का सांगा म्हणजे. आता ह्याला काय घ्यायचं ह्याला अधिकार नाही. हा वकील, हा पैसे घ्यायला आलेला, हा परत मुंबईला गेला. मुंबईत त्या जिरॉल्डने वकील लागले, शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक सगळे महाबिलेंदर आहेत, हे काय आपल्याला ताकास्तूर लागू देत नाहीत. मग काय असेल ते घे, पण रायगडावर घेऊन ये म्हणून सांगितलं. हा पुन्हा रायगडावर आला. त्याच्याबरोबर एक इंग्रज अजून माणूस दिला. आता महाराज रायगडावर आहेत. आता झालं म्हणले. महाराज म्हणले ठीक आहे, मग काय ठरलं तुमचं, नारळी देऊ का पोफळी देऊ. म्हणजे महाराजाला माहीत आहे आधी काय झालंय सगळं. मग ते म्हणाले आम्हाला ऑफिसरने सांगितलंय नारळ पोफळी हा नाशवंत माल आहे, हे काही आम्हाला नको, आम्हाला तुम्ही काहीतरी धनाचं दुसऱ्या मालाच्या बदली माल देताय ना तर धन द्या, म्हणजे तशा हिशोबात द्या, टिकाऊ माल द्या. तांबं तुम्ही घेतलंय, चांदी किंवा सोनं, अशा पद्धतीचा माल द्या. महाराज म्हणले काय देऊ सांगा, चांदीन सोनं रायगडावर आहे, दोन्हीतलं काय देऊ तुम्हाला सांगा. आता चांदी घ्यायची का सोनं घ्यायचं, परत प्रश्न निर्माण झाला. परत मुंबईला यात्रा, परत मुंबईतनं इकडं आला. काही द्या पण द्या म्हणलं. आता महाराज गेले की म्हणले चांदी का सोनं, काय ठरलं. मग चांदी आत्ता भरपूर आहे रायगडावर, चांदी देतो म्हणले. जामदारखान्याच्या माणसाला सांगितलं याला चांदी देऊन टाका. मग ते गेला जिथं कुठं चांदी घ्यायची त्या ठिकाणाला, तिथं कुठं तर घर खोली काहीतरी असेल ना, वाडा, चांदी ठेवलेलं ठिकाण. त्या जामदारखान्याच्या माणसानं तराजू काढला, त्यात चांदी तोडली आणि त्याला ताब्यात देऊन टाकली. ही तुझी लाख रुपयाची काय जी माल पैसे असतील ती ही चांदी. तिनं बघितलं आई कमी आहे म्हणला, कमी ये रक्कम एवढी, त्याच्या पैशाच्या प्रमाणे आम्ही चांदी तुला दिली. ते म्हणला किती शेर, एवढी शेर. म्हणजे काय भानगड आहे, अहो माझे जास्त शेर व्हायला पाहिजे म्हणला चांदी, म्हणजे 50 शेर चांदी व्हायला पाहिजे, तुम्ही 40 शेर पदरात गाठली. ते म्हणलं असं नाही, आम्ही बरोबर तेवढीच गाठ, तुम्ही 50 शेर गणित कशाने केलं. रायगडावरच्या माणसानं सांगितलं रायगडावर चांदी 28 रुपये शेर आहे. हे म्हणाले अहो जगात सगळ्या 25 रुपये शेर आहे, 23 रुपये शेर आहे, तुम्ही 28 रुपये शेरनं 5 रुपये जास्त शेरा मागे लावले त्यावेळेस बरं का, शेराला 5 रुपये जास्त लावले. ते म्हणले रायगडावर चांदीचा भाव 28 रुपये शेर आहे, गडावर कुठेही फिरान बघा. जगात बाजकीकडे काय भाव आहे आम्हाला माहीत नाही, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. 28 रुपये शेरानं चांदी घ्यायची असली घ्या, नाहीतर ही पण टाकतो आत. त्यांनी बळबळ ती सगळी चांदी घेतली, मुंबईला गेले, ठेवली.
तो जिरॉल्डो पार संतापून चिडून गेला. यात 2-2.5 वर्ष गेली. सगळं झाल्यावर त्या जिरॉल्डोनं हा सगळा पत्रव्यवहार जे आहे तो लिहिलेला ऑफिसरला तो आता वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या कागदात आहेत. आणि जिरॉल्डोनं ऑफिसरला पत्र लिहिलं, शिवाजी हा बनेल माणूस आहे, त्याची माणसं त्याच्यापेक्षा पुढची आहेत. का हा सगळा व्यवहार 2-2.5 वर्ष आपला चालला. आपल्याकडून त्यांनी तांब विकत घेतलं, सगळा व्यवहार चालला. वकिलाचा दर महिन्याचा जाण, काय ते प्रवासाचा जाणं येणं त्याचा खर्च, ह्याचा तोटा आला. 2.5 वर्ष आपले पैसे त्यांनी वापरले, आपलं तांब त्यांनी खरेदी घेतलं. आणि वकील चांदी घेऊन यायच्या आदल्या दिवशी शिवाजीचे लोक आपल्याकडे आले आणि आम्हाला तोफा खरेदी करायच्यात म्हणून बोलून गेलेत. म्हणजे पहिल्याचे अजून पैसे द्यायला पत्ता नाही, दुसऱ्याची खरेदीची तयारी म्हणली यांची. आणि हा सगळा जे काही व्यवहार झाला त्यात 2 वर्ष पैसे वापरून आलेला तोटा आणि प्रत्यक्ष पैसे पदरात दिलेलाचा तोटा त्यांनी गणित केलं. 22% तोटा आलेला आहे म्हणले व्यवहारात. व्यापार करायला आलो कशासाठी? व्यापार, पैसे मिळवायला. आणि इथं काय आपल्याला तोटा आला 22%चा. त्यामुळे या शिवाजीराजाशी शिवाजीराजाच्या बाकीच्या लोकांशी अत्यंत सांभाळून वागा. शिवाजी महाराज असे आहेत. आणि आता त्या इंग्रजाला, हे पुढचं आहे सगळं, पण इंग्रजाला आता आपलं भवितव्य दिसायला लागलं. काल आपण शिवाजीराजाच्या विरोधात मदत केली आणि आता आपलं काय होणार? भयंकर आपण चूक करून बसलो. त्याहून त्याने एक भयंकर चूक काय केली होती? आपल्या सिनियर ऑफिसरला न विचारता हा उद्योग केला होता. परस्पर स्वतःच आला आणि स्वतःच गेला. वर पत्र लिहिलं, मला मदत मागितली, जाऊ का नको, काहीही केलेलं नव्हतं. आता हा हेनरी रिव्हिंग्टन साप फसला होता. आता त्याचं पुढं काय होणार आहे त्याचा विचार आपण जेव्हा ते यथावकाश ज्या वेळेस येईल त्यावेळेस करू. कारण आता वेळ खूप पुढे गेली आहे, 9:15 वाजलेले आहेत. आजचा भाग इथंच थांबू, बाकीचा पुढचा विचार पुढे करू. पुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.